नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. कर्जत तालुक्यातील मोठे वेणगावमध्ये शुक्रवार दिनांक 23 डिसेंबरच्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कुणाल उर्फ रॉनी आमरेला जबर मारहाण करून यमसदनी धाडण्यात आलं होतं. हा गुन्हा घडला आणि एकच खळबळ उडाली होती. पोलीस पथकं तातडीनं कामाला लागली आणि अवघ्या 6 तासाच्या आतच कर्जत पोलीस आणि खालापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आपली कार्यक्षमता दाखवून दिली. मोठे वेणगाव येथील कुणाल अरुण आमरे याने दहशत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवरून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार त्याने सुरू केले होते. रॉनीच्या वाढत्या गुंडगिरीमुळे गावातील ग्रामस्थ पोलिसात तक्रार देण्यास देखील घाबरत होते. 3 वर्षांपूर्वी रॉनीनं मोठे वेणगावचे माजी उपसरपंच गणेश पालकर यांच्या विधवा बहिणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी गणेश आणि कुणाल यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीतून कट्टर वैमनस्य तयार झालं होतं. पूर्वीचा राग, त्यातूनच सतत अश्लील शब्दात धमक्या देणारा कुणाल उर्फ रॉनी आमरेच्या दहशतीला गणेश पालकर कंटाळले होते. त्यातच शुक्रवार दिनांक 23 डिसेंबरच्या रात्री कुणाल चाकू घेऊन गणेशला मारण्यासाठी गणेशच्या कार्यालयात घुसला. त्या ठिकाणी झालेल्या शाब्दिक चकमकीचं मारहाणीत रूपांतर झालं. यावेळी गणेश सोबत असलेल्या प्रल्हाद सावंत आणि राकेश चौधरी यांनी कुणालला जबर मारहाण केली. लाकडी दांडक्यांनी मारहाण करून रॉनीला गंभीर जखमी करण्यात आलं होतं. अखेर या मारहाणीत कुणालचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शनिवारी कर्जत पोलिसांनी खालापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला संपर्क केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तपासाची सूत्र हलवली. खालापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी अवघ्या 6 तासात हत्येचा तपास लावला. गणेश, प्रल्हाद आणि राकेश हे हत्येनंतर लपून बसले होते. रॉनी आमरेची हत्या करून हे तिघजण जीपमधून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली आणि त्यांनी तिघांना पकडण्यासाठी सापळा रचला. जीपला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिघे पोलिसांना न जुमानता वाहनाचा वेग वाढवून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं. या तिघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी यावेळेला सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकरसह आनंद सकपाळ, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.